हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या तात्या मेन्सवेअर या कापड गोडाऊनमध्ये चोरी झाली होती। तब्बल 2 महिन्यानंतर हुपरी पोलिसांनी दोघा चोरट्यांना अटक केली आहे। प्रमोद वडर आणि हतीम मुल्लाणी अशी त्या चोरट्यांची नावे आहेत। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या झेंडा चौकात तुषार पुजारी यांचं तात्या मेन्सवेअर नावाचं कापड दुकान आहे। या दुकानाच्या गोडाऊनमधील 31,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी 8 फेब्रुवारी रोजी लंपास केला होता। हुपरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं प्रमोद वडर आणि हतीम मुल्लाणी यांना संशयावरून अटक केली। अधिक चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली। त्यांच्याकडून एक मोटरसायकल आणि इतर साहित्य जप्त केलंय। हे दोघे सराईत चोरटे असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे, दत्तात्रय बांगर, युवराज कांबळे, सातापा चव्हाण, किरण पवार, परशुराम चोपडे, रियाज मुल्ला, अनिल पाटील यांनी या चोरीचा छडा लावला। दोन इसम यात यांनी चोरी सीसीटीव्हीच्या आधारे यात चोरी केलेली असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने आमचे डीबीचे प्रमुख शिंदे साहेब व त्यांच्यासोबत अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा आरोपीचा शोध घेतला आणि सदर आरोपी आम्हाला कनेरी येथून सदर पथकाने ताब्यात घेतून त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर हा गुन्हा केल्याचे कबूल केले व त्यांच्याकडून आतापर्यंत एक मोटरसायकल आणि 30,000चा मुद्देमाल असा एकूण 70,000चा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे।